की मी पळतोय आणि माझ्या मागे कोणतरी आहे. ते इतकं जवळ यायचं माझ्या पकडायला, इतकं जवळ, आणि मी ओरडतोय, घाणेरडं ओरडतोय. म्हणजे या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. गोष्ट पण आहे आणि हे लोकांना असं हे जेन्युइनली मी करायला पण सांगेन. जेव्हा जे तुम्हाला घरचे सांगतात की असं कर, तेव्हा ते त्यांना भले माहिती नसेल त्याच्या मागचं लॉजिक, पण मी सांगतो तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स वरून की ते काय आहे ते. सो आम्ही आहे रानटी लोक. सो आम्ही बाहेर गेलो, खाल्लं पिल्लं, जगभर फिरलो, खेळलो बिळलो, हातपाय न धुता घरी जेवायला बसलो आणि तसेच झोपलो. ही टिपिकल टिपिकल बॉयज ॲटिट्यूड. आणि जेव्हा घरी घुसतो मी, तेव्हा घरचे नेहमी बोलायचे की अरे बाबा हातपाय धो. लाईक क्या होता है, जम्स आहे, किटाणूज आहेत, ते असेच जातील, पोटात गेले तर पोटाचे ऍसिड मारतील किंवा बेफिजूलचे लॉजिक, काही नाही होणार. ठीक आहे. तर हे असंच व्हायचं आणि प्रत्येक रात्री, आणि ही गोष्ट मी सांगतोय लॉकडाऊनच्या आधीची, खूप आधीची, म्हणजे जेव्हा मी जस्ट कॉलेज वगैरे मध्ये असेन किंवा त्या टायमाचे, तर ते असं होतं की प्रत्येक रात्री मला स्वप्न यायचं की, आणि ते फक्त स्वप्न नव्हतं, ते खूप खूप प्रमाणात ते रियालिटी पण होती की मी भिंतीवर पळतोय, भिंतीवर आपल्यावर. हो, सो बेसिकली माझा म्हणजे मी लहानपणापासून आहे ना, हा जो सोफा आहे ह्याच्या पण अर्ध्या सोफ्यावर मी झोपायचं आणि मी कोस वगैरे बदलायचं नाही. माझी आज पण झोपायची स्टाईल अशीच आहे की मी झोपलो तर एकदम शवासन मध्ये झोपतो. आपण एखाद्या शवला कसं बघतो, मी हलत डुलत नाही, छातीवर हात वगैरे घेऊन मी सरळ ढगात. तर झोपल्यावर मला स्वप्न यायची की मी पळतोय आणि माझ्या मागे कोणतरी आहे. ते इतकं जवळ यायचं माझ्या पकडायला, इतकं जवळ, आणि मी ओरडतोय, घाणेरडं ओरडतोय. म्हणजे आपण एक जो आवाज येतो तो आवाज मला ऐकायला येतोय की मी ओरडतोय घाणेरडं, की कसं तरी काहीतरी. पण फायनली मला घरचे उठवायचे, अरे बंटी. मी उठायचो, ते लोक काय झालं, घाबरला? तर नाही, मी क्रिकेट खेळत होतो. मी घरच्यांना कधी सांगितलं नाही की मी हे सगळं बघितलंय. तर एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, अरे रोज व्हायचं. मी बोललो काय आहे. हळूहळू ना म्हणजे माझी सवय अशी आहे की मी खूप ऑब्झर्व करतो की कसं होतं, का होतं, हे माझ्या डोक्यात नेहमी चालतं. तर मी एकदा चुकून ऐकलं त्यांचं, पाय वगैरे धुतले, त्या दिवशी नाही आलं. मी सकाळी उठलो आणि मी शॉक झालो की मला आज स्वप्न नाही आला. मेलो असेल. परत दुसऱ्या दिवशी गेलो आणि रात्रीचं फिरायचं असं होतं की आपण कुठेही फिरतो तसं नाही, स्पेसिफिक एरिया असतो किंवा छोटे छोटे जे गल्ली असतात ना, तिकडे नाही जायचं रात्रीच्या वेळेला. तर मी नोटीस केलं की मी जेव्हा जेव्हा त्या गल्लीतून जातो तेव्हा तेव्हा मला ते स्वप्न येतं, जेव्हा जेव्हा ह्या गल्लीतून जातो तेव्हा तेव्हा ते स्वप्न येतं. म्हणजे प्रत्येक गल्लीची स्वप्न पण वेगळी आहेत, असं आहे. आणि मोस्टली मी वॉलवर पळायचो, RGB लाईट्स असतात ना, ते RGB लाईट्स चालू आहेत, कोणतरी पळतंय माझ्या मागे, मला दिसतंय एक व्यक्ती आहे आणि तो मला पकडायचा प्रयत्न करतोय आणि तो माझ्या शरीराच्या अगदी जवळ येतोय, पण तो मला आजपर्यंत कधी हात नाही लावला त्याने. तू पळतोयस त्याच्यापासून वॉलवर, हो, वाचायला मी वॉलवर पळतोय असं साईडवेज, आणि त्यांनी आजपर्यंत मला कधी हात नाही लावला. हे माझ्या डोक्यात नेहमी असायचं. फायनली मी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. नंतर मला हळूहळू जेव्हा मी पाय धुतो तेव्हा मला स्वप्न नाही येत. तेव्हा मी हळूहळू मुद्दामून पाय न धुता झोपायचं. त्याच दिवशी स्वप्न यायची, भीती वाटायची, पण मला एक्सपिरियन्स करायला. तर आता मी इतकं हॅबिच्युअल झालेलो ह्या गोष्टींशी की जेव्हा स्वप्न यायची ना, लगेच उठून मी टाइम बघायचो. आता लोकांना खोटं वाटेल, पण आहे मी असाच आहे. किती स्वप्न अशी आहेत की मी ती लिहून ठेवली आहेत की असं असं घडलेलं आहे. तर मी उठून टाइम बघायचो, तो टाइम असायचा तोच 3:30 3 ते 4च्या दरम्यान. आणि जसे 4:30च्या पुढे टाइम गेला ना,
एव्हरीथिंग इज नॉर्मल. आपल्याला ती गोष्ट कधीच नाही काही करणार. म्हणजे हे भरपूर जागेवर मी वाचलं सुद्धा आहे की जो 2:45 तो 4:30 किंवा 4:45चा टाइम असतो ना, सगळं काही त्याच टायमात घडतं. सगळं काही त्याच्यानंतर नाही घडणार. आणि त्याच्यानंतर जे घडतं ते वेगळी गोष्ट आहे. सो हे झालं आणि नंतर मी एक्सपिरियन्स करायला म्हणजे स्वतःसाठी एक्सपिरियन्स की भाई क्या आहे ये, नक्की काय आहे. हो हो हो. तर नंतर मला म्हणजे माहिती पडलं की आपण जेव्हा कुठेही जातो ती घाण वस्तू आपल्या बरोबर येते आणि त्यासाठीच आपण जे पाय वगैरे धुतो ते त्यासाठीच. आणि मी एक्सपिरियन्स केला की जेव्हा जेव्हा मी पाय नाही धुवायचो तेव्हा तेव्हा ते घाणेरडे स्वप्न यायचे आणि काही काही गल्लीमधून तर असे स्वप्न आलेले की ती व्यक्ती माझ्या छातीवर बसली आहे, मला श्वास घ्यायला होत नाही, मी उठू पण नाही शकत आहे. म्हणजे इतक्यापर्यंत माझ्यावर किडे आहेत की ते माझ्या जीवावर आलेले आहेत की की मी मुद्दामून एक्सपिरियन्स केले आहेत की ते नाही. आणि आत्ताचाच लॉकडाऊन नंतरचा सेम एक्सपिरियन्स मी सांगतो. जसं मी 10thच्या टायमाला मी सांगितलेलं की मी मित्रांना आधीच सांगितलेलं की देख भाई ये एक्सपिरियन्स होगा. सेम झालं. मी आणि माझे मित्र आमच्या जस्ट एरियाच्या मागे होतो आणि तिकडे एक अंडर कन्स्ट्रक्शन एरिया आहे. बेसमेंट वगैरे बेसमेंट नाही म्हणजे माती वगैरे टाकून आणि तिकडे एक झाड आहे. गावची माणसं वगैरे बसतात तिकडे. तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण मी जेव्हा जातो तेव्हा मला असं फील येतं. तर मी कधी गेलोच नाही तिकडे सहसा. तर त्या दिवशी रात्र झालेली. माझा मित्र पार्टीवरून आलेला आणि त्याला झालेली लघवी. मला पण झालेली. पण मला माहिती आहे माझं घर 2 बिल्डिंग सोडून आहे. मी तिकडे पण गेलो असतो. पण मस्ती आहे. माझा फ्रेंड तिकडे गेला लघवी करायला. तर मी बोललो उधर मत करना, उधर झाड है, लोग पूजा वगैरे करतायत. तू इस तरफ कर. तर तो रस्त्याच्या मध्ये होता. मी बोललो बीच में मत कर, तू इस तरफ कर. आणि मला माहिती की रस्त्यात वगैरे कोणती वाट दिसली तर तिकडे करायचं ना आणि साईडला. तर आम्ही साईडला वगैरे लघवी केली. तिथून रिटर्न आल्यावर बाहेर आल्यावर त्या पत्र्याच्या मी त्याला सांगितलं देख भाई आज रात को मेरे को सपना आएगा, मैं तेरे को कल बताऊंगा की क्या सपना आएगा. तू बिलीव्ह नाही करणार. त्याच दिवशी रात्री मला स्वप्न पडलं की छातीवर बसली आहे. छातीवर म्हणजे कसं सांगू की अक्षरशः कोणतरी छातीवर बसली आणि माझा श्वास हे हे- हे हे तुला बोलू किती स्ट्रेंज आहे. कारण आहे ना हे माझ्या बरोबर पण होतं. पण आता तू बोलतोयस म्हणून मी त्या गोष्टींवर जर असं नोटीस केलं. कारण माझं नेहमी आहे की आता माझं कसं आहे स्टुडिओ पासून घर खूप जवळ आहे. तर दिवसभर स्टुडिओमध्ये असतो हे असतं. तर पण माझ्या आईची एक सवय ती बोलते नेहमी अंघोळ करून झोपत जा. म्हणजे कामावरून आलास तर अंघोळ कर, दुसरे कपडे घाल आणि मग झोप. म्हणजे दिवसभर जे कपडे घातलेत वगैरे ते नको म्हणजे असं. तर मी ठीक आहे, मी आता आधी मला पण आता सवय लागली आहे तर तेच चालू असतं. पण परवा बाई स्पेशली आता मला तू बोलल्यास पण आठवलं. तर परवा आहे ना मला खूप खूप असं विचित्र म्हणजे मी झोपलोय. एकतर माझी झोप पूर्ण होत नाही. तर मी झोपलोय आणि ऑलरेडी मग डोकं वगैरे दुखत होतं आणि मला खूप विचित्र स्वप्न आलं. म्हणजे झोपेत मी लोळतोय वगैरे किंवा कोण माहिती नाही मला आठवत नाही अजिबात. पण ते होतं ना असं होतं की आपण मध्येच उठतो. असं की नाईटमेअर येतं आपल्याला, खूप वाईट स्वप्न येतं आणि आपण मध्येच उठतो आणि एकदम श्वास घ्यायला लागतो, पाणी वगैरे पितो तसं. आणि हे मला माझ्यावर परवा झालं एक्झॅक्टली. आणि आता तू बोललास म्हणून मला आठवलं की मी त्या दिवशी अंघोळ नव्हती केली, की उशीर झालेला मला. मी बोललो की जाऊ दे, जेवलो, झोपून गेलो आणि तसंच झालं. खूप असतं म्हणजे आपण आपल्याला आपण आई वडिलांकडे आपण- दुर्लक्ष करतो, बोलतो की जाऊ दे हां. त्यांच्या सो बोलण्याकडे. याच्यामध्ये ना एक सायंटिफिक तुला माझा एक्सपिरियन्स सांगतो. एक्सपिरियन्स ॲज इन स्टडी थोडीशी आहे की आपण जिथेही जातो ना तिकडे आपले प्रिंट सोडतो. आज मी इकडे आलोय तर माझा एक प्रिंट इकडे सुटेल. थोडं टायमाने तो डिलीट होतो. पण जेव्हा तो फ्रेश असतो आणि तो फ्रेश प्रिंट जर मी कोणाकडे चुकीच्या जागेवर गेलो तर त्या गोष्टीचा एक वाईट उपयोग पण होऊ शकतो. तो इफ यू नो की जे ब्लॅक मॅजिक असतात, ब्लॅक मॅजिक काय आहे, कसं होतं. ब्लॅक मॅजिक फोटोवरून पण होतं, नजरेवरून पण होतं, थुकीवरून, हवेवरून. खाणं तर हे तर आपण अक्षरशः ते खूपच एक फिजिकल फॉर्म झाला. मी बोलतोय फक्त मी तुला आजपर्यंत कधी नाही बघितलंय. पण तुझ्या अंगावरचा मळ किंवा तुझ्या पायाखालची माती, चपलेखालची माती जरी मी घेऊन गेलो ना, म्हणजे ती तर तुझा पार्ट नाही आहे, पण इट्स युअर प्रिंट.
प्रिंट ॲज इन जेव्हा आपण बोलतो ना ऑरा आहे, ते तुझं DNA त्याच्यात लागलेला असतो. मला कळलं की मी जे वेशीवरची जी बाई बोललो ते कसं झालं. तर जेव्हा जो माणूस जिथे आपला प्राण त्यागतो ना, तिथे त्याचा एक DNA राहून जातो, तिथे त्याची लास्ट आठवण आहे. ठसा राहून जातो हो, ते. तर आता तो जाणार कुठे, त्याची एक बाउंड्री सेट झाली की तो ह्या बाउंड्रीच्या बाहेर नाही जाऊ शकत. कारण की का, त्याचं रक्त पडलं असेल तर ते तेवढ्या बाउंड्रीमध्ये तर तिकडे तुझा मृत्यू झाला असेल. बरोबर. तेवढ्या बाउंड्रीमध्ये तो बांधला जातो. आणि जेव्हा तो कोण तिथे येतो तेव्हा तिकडे मग तो त्याला त्रास देतो किंवा तो ट्राय करतो की आपण प्रत्येक वेळेला त्रास देतो असं नाही बोलू शकत, पण कधी कधी काही लोक हेल्पसाठी पण येतात, पण आपल्याला ते कळत नाही कारण की का आपण घाबरलेले असतो. काही लोक आपल्याला एक माध्यम बनवून त्यांना मुक्ती हवी असते म्हणून ते तसं खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि हे नक्की काय आहे काय नाही ते आपल्यालाही नाही माहिती. आता आपण मला वाटतं बऱ्याच गोष्टी केल्यात. एक अजून एक गोष्ट तू जी लिहिली होतीस ती तुझ्याकडे असं होतं की तुला एक आध्यात्मिक असं स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सही आला होता आपले भैरी भवानी आईचा. तर ते काय होतं, मला ते त्या स्टोरीवरून पॉडकास्ट एंड करायला आवडेल. आणि तर हा एक्सपिरियन्स खूपच रिसेंट आहे, म्हणजे मी बोलेन आता काही महिन्यांआधीचाच आहे. जसं मी तुला आधीचा एक एक्सपिरियन्स सांगितला की आम्ही नालासोपाराला जायचो आणि माझे खूप वाईट सवयी वगैरे मित्र वगैरे झालेले, तर त्यांना एलिमिनेट करण्याचा जो हेल्प केला मला ते देवीनी केला, म्हणजे मला वॉर्न केला. तसं ह्या टायमाला पण झालं. तर होतं काय की आता खूप वर्षापासून आहे ना, माझे जे प्रोजेक्ट्स आहेत ते 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी किंवा जास्त टिकत नाहीत. तर मी 6 महिन्यांनी परत घरी बसायचो, तर तो पिरियड माझ्याकडे खाली असायचा. तर मला मध्ये सवय काय लागलेली की स्नूकर खेळायची. तो पूल असतो ते. हो, स्नूकर खेळायची. आता ह्याच्यात वाईट काहीच नाही आहे, पण वाईट असं आहे की आपण जेव्हा कोणत्याही गोष्टीला एक्सप्लॉइट करतो दॅट इज वाईट, अति करणं. तर मी ते इतकं अति केलेलं की मी मित्रांबरोबर जायचो आणि सकाळपर्यंत खेळायचो. मी संध्याकाळी 8 वाजता गेलोय, मी सकाळी 8 वाजेपर्यंत खेळतोय स्नूकर त्याच जागेवर. आणि हे रेग्युलर झालेलं, आणि हे मी आत्ताचं लग्न झाल्यानंतरचं सांगतोय. आणि ती संगत पण चांगली नव्हती. संगत ॲज इन लाईक जे मित्र होते ते पिऊन वगैरे यायचे. आता त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं काय असेल ते मला माहीत नाही, पण माझी फॅमिली आहे बाकी सगळ्यात. पण मी त्या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष केलेलं त्या टायमाला. केलेलं ॲज इन लाईक आपोआप होत गेलं, मला ते आवडत गेलं, मी करत गेलो, मी फ्री आहे. आणि मला रिअलाईज होतंय की मी काहीतरी चुकतोय, पण मला कंट्रोल नाही होत आहे की मी रोज स्नूकर खेळतोय, मला आवडायचं ते. आता ते अगदीच बंद झालंय. तर झालं असं की म्हणजे ते आम्ही तिघांची गट्टी होती, ती 3 मित्र होतो. ॲक्च्युली दोघंही माझे बिल्डिंगचेच मित्र आहेत. एक दुसरीकडे राहायला गेला, एक अजूनही तिथे राहतो. त्याला पण घाण सवय, तो कुठून आला की अरे बंटी किधर आहे, चल एक फ्रेमवर कधी संपतच नाही. 4, 5, 6 असं सकाळ व्हायची. असं झालं आणि हे मला वाटतं 1-1.5 महिना 2 महिना हे सगळं चाललं. आणि नंतर एक दिवस जेव्हा मला थोडंसं रिअलाईज व्हायला लागलं ना, आणि मी तिथून दूर व्हायला लागलो, तर मी व्हायचो नाही. तर फायनली मला एकदा स्वप्न काय आलं की मी डार्क प्लेस आहे, ठीक आहे, काळोख आहे, काळोखमध्ये आई भैरी भवानी, तुला फोटो लक्षात असेल आई भैरी भवानीचा, फुल सजलेली ग्रीन साडीमध्ये, फुलांनी सजलेली, मला सगळंच लक्षात आहे, ठीक आहे, की कशी सजलेली वगैरे. चाबूक मारते आम्हा तिघांना. नंतर मला 2 चाबूक मारून मी पुढे आलो, मला सोडलं, त्या दोघांना नाही सोडलं, त्या दोघांना खूप मारलं. आणि त्याच्यानंतर सगळं संपलं, म्हणजे स्वप्न वगैरे संपलं. इट वॉज व्हेरी क्विक, बट इट वॉज खूपच, म्हणजे एकदमच तुला पॉइंट करून जाणारं होतं की बाई तू चुकीचं करतोय. स्पेशली त्या दोघांबरोबर मी चुकीचं नाही करत आहे, म्हणजे त्या दोघांचा साथ तू सोड, बिकॉज ते आपापल्या जागेवर काहीतरी वेगळं करत असतील. तू तिकडे रिलेट नाही करत आहेस, म्हणजे तू त्यांच्यामधला नाही आहेस, तू बाहेर आहे इकडून. तर हे खूप दिवस माझ्या डोक्यात होतं की
की असं का आलं असेल. मला माहिती आहे की ते का आलंय, पण अचानक का आलं. तर तू बिलीव्ह नाही करणार की मी जेव्हा माझ्या बहिणीला आणि माझ्या जिजूंना सांगितलं, तर दे सेड की तू एकदा जाऊन ये तिकडे भैरी भवानीकडे पाया पडून ये. अजूनपर्यंत मी गेलो नाहीये. किती म्हणजे मी असा असेल ते जायला पाहिजे होतं. पण यू वोंट बिलीव्ह, त्या स्वप्नानंतर मला प्रत्येक वेळेला प्रत्येक रस्त्यावर किंवा बॅनरवर मला तो फोटो दिसायचा. म्हणजे मी हॉटेलमधून आलो की छोटा का असेना तो दिसायचा आणि त्याच देवीचा दिसायचा. तुला आता सुधारलं त्याने, हो. उद्या तो वाईट नाही. आणि आता मी खेळतच म्हणजे जातो क्वचितच, म्हणजे वन्स इन अ ब्लू मून जातो, पण पहिल्यासारखा नाही. नुसतं मला एक अजून तुझे एक्सपिरियन्स ऐकायला आवडत. जसं तू बोललास तू खूपच जास्त ट्रॅव्हल केलंय, इथे जे गेलंय, तर तिथे तुला काही असं पॅरानॉर्मल असं एक्सपिरियन्स आलंय किंवा तू ऐकलंय तुझ्या मित्रांकडून वगैरे, तर तशी कोणती गोष्ट आहे?